महापौर आणि उपमहापौर निवडीचे फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका. भाजपकडून सर्व नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही पद्धतीचे बॅनर लावू नका, फटाके लावू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनाच्या नंतर भाजपने हा एक मोठा निर्णय घेतलाय. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ह्या सूचना आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. तर महापौर आणि उपमहापौर पदावरती आज अनेक ठिकाणी निवडणूक होतीये आणि विराजमान केलं जाणार आहे. मात्र या वेळेला फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना भाजपकडून देण्यात आलेल्या आहेत. भाजपकडून आपल्या सगळ्याच नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्यात. कुणीही कुठल्याही पद्धतीचे बॅनर लावू नये, बॅनरबाजी करू नये, फटाके लावू नये, गुलाल उधळू नये असा निर्णय भाजपकडून घेण्यात आलेला आहे. अजित पवार यांचं जे अपघाती निधन झालं यानंतर भाजपने, जो त्यांचा महायुतीतला मित्रपक्ष आहे, त्यांनी हा एक मोठा निर्णय घेतलाय. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना देखील दिलेल्या आहेत. विजयाचा गुलाल उधळू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर पुण्यामध्ये आज महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची निवड होतीये. उपमहापौर पदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याच वेळेला पुण्यामध्ये आपले जे नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना भाजपकडून स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या. करणार नाही होत याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपण पक्ष म्हणून हा निर्णय केलेला आहे. धन्यवाद. सर्वांना, आपल्या प्रमुख पदाधिकारी नगरसेवकांना पक्षातर्फे सूचना आहे. आदरणीय दादांच्या जाण्याने जो एक दुःखद प्रसंग या शहरावर, महाराष्ट्रावर, आपल्या सगळ्यांवर आलाय, त्यामुळे आपण कुठलाही विजयोत्सव, आनंदोत्सव साजरा करणार नाही आहोत. पुष्पगुच्छ, फटाके, गुलाल असा कुठलाही प्रकार या महापौर निवडणुकीत आपण करणार नाही आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.